त्र्यंबक पोलीस स्टेशन येथे त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी प्रमुख अमित माचवे ते पोलीस स्टेशनला आले. त्यांनी एक तक्रार आमच्याकडे एक तक्रारी अर्ज दिला होता की चिराग दालिया नावाची व्यक्ती मार्च महिन्यामध्ये 22 तारखेला दर्शनासाठी भाविक म्हणून आले होते. तर त्यावेळेस त्यांनी जो पास असतो दर्शनाचा 200 रुपये प्रति व्यक्ती अशा प्रमाणे 3 लोकांचा पास खरेदी केला. तर तो पास त्यांनी एका व्यक्तीकडनं खरेदी केला आणि यावेळेस त्यांचा मुख्य प्रवेशद्वारातून एंट्री होताना तो पास स्कॅन झाला. त्यावेळेस तो नॉट व्हेरिफाईड म्हणून त्या पासची स्कॅन झाल्यामुळे त्यांना दर्शन घेता आले नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितले की मी ह्या पाससाठी 2000 रुपये एका व्यक्तीला मुक्तकच नावाच्या व्यक्तीला मी 2000 रुपये दिले आणि त्याच्याकडनं घेतलेला आहे. परंतु तो पास दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याने तो स्कॅन होऊ शकला नाही. अशा प्रकारे त्या भाविकाची इथे फसवणूक झाली. त्या अनुषंगाने अमित माचवे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाचा पुढे तपास सुरू आहे.